मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सत्या आणि सदाशिवराव दोघेही घरी येतात। पंकज लगेच फोन ठेवतो। त्याचबरोबर निरूपा बाहेर पाण्याचा ग्लासच घेऊन येते आणि म्हणते, अहो बसताना तुम्ही खूप थकला असाल ना, बाहेर ऊन सुद्धा आहे। तर पंकज म्हणतो, अहो पप्पा जरा फॅन खाली बसा, असं म्हणून आता सदाशिवरावांची ते दोघेही खूपच खातरदारी करत असतात। त्यावेळी सत्याला समजतं की पैशांच्या लोभासाठी हे दोघेही करतायत। मग आता सत्या तसं सदाशिवरावांना बोलून सुद्धा दाखवतो की त्याचे पैसे मिळाले आहेत। आता हे त्यांना समजलं की काय। त्यावेळी सदाशिवराव काहीच बोलत नाही। आता सदाशिवराव हे पाणी पित असतात, तर दुसरा ग्लास सुद्धा पाण्याचा देऊ का, असं निरूपा विचारते। त्यावेळी सत्या म्हणतो, अगं थांब, ते ग्लासमध्ये पाणी आहे, पहिल्या ते तर पिऊ देत अगोदर, किती ती घाई। त्यावेळी त्या माणसांना तुम्ही भेटलात की नाही, तुमच्या मनाला समाधान वाटलं असेल ना, लोकांना पैसे वगैरे दिले की नाही, असं निरूपा आता हसतच विचारत असते। तेवढ्यातच पंकज तेथेही त्यांना आता चिक्की देऊ लागतो। तेव्हा ते चिक्की घेण्यासाठी नकार देतात। त्यावेळी निरूपा म्हणते, बबड्याने खास तुमच्यासाठी ही चिक्की आणली आहे। त्यानंतर निरूपा आता मेन मुद्द्यावरच हात घालते आणि म्हणते, अहो मेसेज आला होता, तुमचे फंडाचे पैसे आले वाटतं। काही नाही, मी असंच म्हणाले, कारण बँकेवाले आजकाल मेसेज पाठवतात ना, म्हणून। त्यावेळी आता सत्या आणि सदाशिवराव हे एकमेकांकडे पाहतच राहतात। त्यावेळी सदाशिवराव आता कुणाचं काही न ऐकता तेथून जातात। तेव्हा सत्या म्हणतो की तुम्हाला वेळ काळ काही कळतं की नाही, नुसतं आपलं काही पण ओरडत सुटायचं। त्यावेळी पंकज रागातच म्हणतो, एक गप्प बस, आम्ही आमचं पाहून घेऊ। त्याचं बोलणं न ऐकताच आता तेथून जातो। मग निरूपा हळूच विचारते, काय रे बबड्या, पण फंडाच्या पैशांचं नक्की आहे ना? त्यावेळी पंकज म्हणतो, हो ग मम्मी, बँकेमध्ये जो क्लर्क आहे ना, त्याला मी खूप सारी चिक्की दिली होती। पप्पांच्या फंडाचे पैसे जमा झाल्यानंतर मी लगेच त्याला कॉल करायला सांगितला होता, खबर पक्की आहे। तेव्हा निरूपा म्हणते, आता मी म्हणते तसंच कर, असं म्हणून ती आता पंकजला पुढे काय करायचं हे सांगणार असते। तर दुसरीकडे लक्ष्मी आणि मीरा या दोघीही आता स्टॉलवर आलेल्या असतात। त्या फुलांचा अगोदर स्टॉल लावतात। तेव्हा आता लक्ष्मीला सुभाषरावांची खूप आठवण येत असते। ती मीराला बोलून दाखवते, तुझ्या दादाशिवाय सगळं काही अपूर्ण आहे, मला त्यांची खूप आठवण येते, त्यांच्याशिवाय हे दुकान उघडणं म्हणजे खूप कसं तरी होतंय। त्यावेळी आता दादा आपल्याला तिकडून पाहत आहेत, तू काळजी करू नको आई, सगळं काही ठीक होईल, असं म्हणून मीरा तिच्या आईला धीर देते। तर पण आता तिच्या आईचे डोळे पाणावलेले असतात। तेथे काका काकू येतात आणि म्हणतात, खरंच सुभाषराव खूप भला माणूस होता, कोणाच्या आध्यातही नव्हता आणि मध्यातही नव्हता, बिचाराच्या बाबतीत असं कसं झालं काय माहीत, असं म्हणून ते खंत व्यक्त करतात। त्यावेळी आता मीरा म्हणते, होईल सगळं ठीक। त्यानंतर ते काका काकू तेथून जातात। मग आता लक्ष्मी त्या गुऱ्हाळाकडे पाहतच राहते। तेव्हा मीरा म्हणते, आई तू काळजी करू नकोस, गुऱ्हाळाचं दुकान आता उघडते, असं म्हणून ती तो पडदा बाजूला करते आणि लगेच क्षणातच तिला तिच्या बाबांची आठवण येते। तेव्हा त्याच आठवणींमध्ये खूप वेळ आता ती रमून राहते। मग नंतर आता ती लगेच तिच्या दादांचं काम करायला घेते आणि आता मीरा तिच्या आईकडे पाहते। पुन्हा तिला तिच्या दादांची सतत आठवण येत असते, कारण दादा गेल्यापासून पहिल्यांदाच या दोघींनीही ते दुकान उघडलेलं असतं। ते सदाशिवराव हे देवाची पूजा करत असतात। तर निरूपा आता त्यांच्याकडे पाहतच राहते। तेवढ्यातच पंकज काहीतरी घेऊन तेथे येतो। तो सुद्धा आता लगेच देवाच्या पाया पडतो। मग आता निरूपा सारखी विचारत असते, अहो तुमची देवपूजा झाली की नाही? काही वेळानंतर आता सदाशिवरावांची देवपूजा देखील होते। ते आता तिथे डायनिंग टेबल जवळ जाऊन बसतात। खरं पण निरूपा म्हणते, अहो हे पहा, मी तुमच्यासाठी मेथीचे पराठे बनवले आहेत। त्यावेळी सदाशिवरावांना समजलेलं असतं, ही एवढी माझ्या पुढे पुढे का करतीये। पंकज देखील तितक्यात तेथे येतो आणि म्हणतो, अहो पप्पा, मी तुमच्यासाठी काय आणले पहा ना, असं म्हणून तो मलाई पेढ्यांचा बॉक्स उघडतो आणि त्यांना पेढा देऊ लागतो। पण ते घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असतात। पंकज म्हणतो, घ्या ना पप्पा प्लीज, असं म्हणून तो डायरेक्ट सदाशिवरावांच्या तोंडामध्ये पेढाच कोंबण्याचा प्रयत्न करतो। सत्या देखील आता हा प्रकार पाहत असतो। मग आता सत्या रागातच म्हणतो, काय रे, अरे तुला कळतं की नाही, बापाला नाही खायचं ना पेढा, मग तू का असा कोंबतोय?
निरूपा म्हणते गप्प बस रे, पण आता पंकज म्हणतो मम्मा चिल, एकदम चिल असं म्हणून तो डायरेक्ट आता फंडाच्या पैशांचा विषय सदाशिवरावांकडे काढतो. तेव्हा ते आता काहीच बोलत नसतात. सत्याला समजलेलं असतं हे लबाड लांडगे फक्त पैशांसाठी गोडगोड बोलतायत, म्हणूनच तो गालातल्या गालात हसतो. काही वेळानंतर पंकज म्हणतो प्लीज अहो पप्पा काहीतरी बोला ना, ते फंडाचे पैसे जमा झालेत ना, मी ते फंडाचे पैसे डोळ्यासमोर ठेवूनच नवीन बिझनेस सुरू करणार आहे. मी लाखाचे नक्कीच 2 लाख करेन पुढच्या 6 महिन्यांमध्ये. हा फंड म्हणजे एक छोटासा वृक्ष समजा, एक रोपटं समजा, आणि मग मी त्याचं वटवृक्षामध्ये कसं रूपांतर करतो ना ते पहा, असं म्हणून तो सदाशिवरावांना पैशांसाठी भुलवण्याचा प्रयत्न करत असतो. तर निरूपा देखील होला हो आता करत असते. त्यांना मेथीचे पराठे अजून देऊ का, अजून वाढू का असं विचारत असते. त्यावेळी सत्या म्हणतो अगं ताटात आहे ना, त्यातला एक घास तरी माझ्या बापाने खाऊ देत आणि मग दुसरा पराठा वाढ, असं म्हणून तो निरूपाची चांगलीच उचलबांगडी करतो. मग त्यानंतर पंकज म्हणतो प्लीज पप्पा काहीतरी बोला. त्यावेळी आता सदाशिवराव म्हणतात हे बघ मी तुला फंडाचे पैसे देणार आहे, परंतु सगळे नाही, कारण मी माझ्या फंडाच्या पैशामधून तिन्ही मुलांची समान वाटणी करणार आहे. असं म्हटल्यावर आता पंकज आणि निरूपाला खूप मोठा धक्का बसतो. आता फंडाचे पूर्ण पैसे देण्यासाठी नकार दिल्यामुळे पंकज आणि निरूपा हे दोघेही आता पूर्णपणे कोमातच जातात. ते दोघेही सदाशिवरावांसमोर गयावया करू लागतात. तेव्हा सत्या म्हणतो हे बघ बाप, मी तुला आत्ताच सांगतोय फंडाचे पूर्ण पैसे यांना देऊ नकोस, नाहीतर 1 रुपया देखील तुला रिटर्न मिळणार नाही. मग आता पंकज म्हणतो गप्प बस रे, तू का बोलतोस असं म्हणून पंकज हा लगेच सदाशिवरावांना म्हणतो मला सगळेच्या सगळे पैसे पाहिजेत, मला बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायचेत. हे पहा माझे पैसे आल्यानंतर मी नक्कीच यांचा वाटा यांना देऊन टाकेन, पण प्लीज पप्पा. पण सदाशिवराव आता ऐकायला तयार नसतात. तेव्हा मेथीचे पराठे देऊ का, दही देऊ का, किंवा लोणचं देऊ का, असं निरूपा सारखी विचारत असते. म्हणून ते म्हणतात मला काहीच नको. मग काय हवंय असं निरूपा विचारते. तेव्हा मला शांतता हवी आहे असं सदाशिवराव म्हणतात. तर सत्या आता मागे जातो आणि त्या डस्टबिनमध्ये त्याने पंकजने आणलेला पेढा टाकून देतो. त्यावेळी आता पंकज रागातच त्याच्याकडे पाहू लागतो. काही वेळानंतर सदाशिवराव हे जागेवरून उठतात आणि लगेच घराबाहेर पडतात. इकडे आता मीरा एकटीच ही ऊसाच्या गुऱ्हाळाजवळ असते, तर तिची आई फुलांच्या स्टॉलवर असते. मग आता सुजित तेथे येतो. क्षणातच मीराचा हात पकडतो. तेव्हा मीराला खूप राग येतो. तिची आई तिकडून पाहत असते आणि मीराकडे येतच असते, पण मीरा खुणावते तू नको येऊ आई. मग इकडे मीरा ही सुजितवर खूप जोरात ओरडते, मी काम करते तुला दिसत नाही का. तेव्हा सुजित म्हणतो मला ते माहीत नाही अगं, मला ते दिसतंय, पण आपण जोडीने काम करूयात ना, तुझ्या ह्या नाजूक हातांना तरी तू का त्रास देतेस. त्यावेळी मीरा आता तेथून हाकलवून त्याला लावण्याचा प्रयत्न करत असते. तो म्हणतो तू जवळ असलीस ना मला खूप छान वाटतं, काहीही झालं तरी मी आता या घरचा जावई आहे. रागातच आता मीरा म्हणते उगीच जावई करायचं नाही, मी तुमच्या संग लग्न करणारच नाही. त्यावेळी तो म्हणतो असं कसं लग्न करणार नाही, तुझा दाता त्राता नेता आता मीच आहे. तेव्हा इकडून मीराची आई ही खूपच चिडलेली असते आणि ती रागातच सुजितकडे पाहत असते. इकडे सुजित हा मीराला म्हणतो की आता माझ्याशिवाय तुला कोणीच नाही आहे. घरातील कर्ता पुरुष केल्यानंतर लोकांच्या वाईट नजरा स्त्रीवर पडतातच. मी तुला पण पोसन आणि तुझ्या घरच्यांना सुद्धा पोसन. असं म्हटल्याबरोबरच मीरा रागात त्याच्याकडे पाहू लागते. आता ती रागातच म्हणते मला कोणाची गरज नाही आणि तुमची तर अजिबात नाही. आता इथून जाता की नाही, नाहीतर मी काय करेन ना हे पण तुम्हाला सांगू शकत नाही. त्यावेळी आता ती खूपच चिडलेली असते. तेव्हा सुजित म्हणतो अगदी हुळहुळल्यासारखं झालं मला, आता परत एकदा बोल ना, फक्त एकदाच बोल ना, असं लाडानेच तो मीराला म्हणत असतो. त्याचवेळी लक्ष्मी मीराजवळ येऊन आता उभी राहते. रागातच सुजितकडे पाहू लागते. त्यावेळी आता सुजित म्हणतो सासू मम्मी, सासूबाई, सासू आई असं अनेक शब्द तो तिला वापरत असतो. तेवढ्यातच तेथे आता सदाशिवराव येतात. सुजित जे काही बोलतोय ते सगळं ऐकत असतात. इकडे सुजित हा म्हणतो पाय लागो, असं म्हणून तो त्यांच्या पाया पण पडणार असतो आणि म्हणतो की साखरपुड्याच्या तयारीला लागा. तेव्हा मीरा तिच्या आईला त्याचबरोबर सदाशिवरावांना खूप मोठा धक्का बसतो. जेव्हा आश्चर्याने त्याच्याकडे पाहत असते तेव्हा तो म्हणतो नाहीतर रस्त्यावर तुम्ही येणार, कारण ते घर माझं आहे आणि मी त्या घरातून तुम्हाला घराबाहेर काढणार.
रागातच मीरा विचारते, काय रे तू माझ्या संग बोल ना, माझ्या आईबरोबर का बोलतोस, माझ्या आईकडे पाहून का बोलतोस. त्यावेळी आता तो म्हणतो, लग्नाची बोलणी ही मोठ्या माणसांबरोबरच करायची असते. तेवढ्यातच सदाशिवराव तेथे येतात आणि त्या सुजितच्याच मध्ये उभे राहतात. म्हणतात की अहो मला उसाचा रस पाहिजे, अजिबात बर्फ वगैरे टाकू नका. आता सुजितच्या पुढेच सदाशिवराव हे उभे राहिल्यामुळे त्याला खूप राग आलेला असतो. तो म्हणतो, ए म्हाताऱ्या, ए लिंबू टिंबू हो बाजूला अगोदर. तेव्हा सुजितची जी 2 माणसं असतात त्या माणसांवर सुजित ओरडतो आणि म्हणतो की हा माणूस इथे काय करतोय, ह्या म्हाताऱ्याला अगोदर घेऊन जा. तेव्हा सुजितची ती माणसं आता सदाशिवरावांना घेऊन चाललेले असतात. त्यावेळी मीरा आणि त्याचबरोबर लक्ष्मी या दोघीही ओरडू लागतात की त्यांना कुठे घेऊन चालला आहात आणि त्यांना हात कशाला लावता, तुम्ही सोडा की त्यांना. त्यावेळी सदाशिवराव आता जोरात ओरडत असतात, बोलायची पद्धत आहे की नाही तुम्हाला, आया बहिणी आहेत की नाही, असं म्हणून ते खूप चिडलेले असतात. तेव्हा आता मीरा क्षणाचाही विलंब न करता तेथे असणारा कोयताच घेते आणि सुजितला दाखवत म्हणते, हे बघ मी तुझ्या पोटात खूप सैन, अगोदर त्यांना सोड. तेव्हा सुजित आता खूप घाबरतो. तर सदाशिवराव मीराकडे पाहतच राहतात. मित्रांनो, पुढील भागामध्ये सुजित म्हणतो, तू मला मारणार का, मार मग मार. तेव्हा मीरा आता जोरातच सुरा त्याच्या पोटात खूप असते. त्यावेळी आता सर्वांना खूप मोठा धक्का बसतो. दुसरीकडे सत्या हा पैसे मोजत जेव्हा चाललेला असतो तेव्हा आता बरोबर पंकज आणि निरूपा हे दोघेही पाहतात. मग त्या दोघांनी पाहिल्यानंतर पंकज लगेच आरोप करतो की मम्मा आणि बघ पैसे चोरले आहेत. तेव्हा निरूपा आता झाडूनेच सत्याला खूप मारते. सत्या आता रागातच तो झाडू पकडतो, पंकजकडे खूप रागात पाहत असतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.